आणि महाराज प्रतापगडावर आले. प्रतापगड, आता प्रतापगडच का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून नाही हो. बिकट आहे, घनदाट आहे, किरत दऱ्या खोऱ्यांचा, भयान कडेकापर्यांचा. दिवसा ढवळ्या सूर्याची त्या जमिनीवर पोचत नाही. माणसाची बात सोडा, पाकरशी तर फिरकत नाही असा भयान प्रतापगड नियोजनाचा भाग आहे. खानाला कळाला, राजाने प्रतापगड जवळ केलाय आणि चौताळला खा. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने, पण पर्याय नव्हता. अखेर खान आला, अति जवळ आला. 40,000 फौजनीशी खान जवळ आला हे महाराजाला उमगलं आणि महाराजाने आपल्या सोबत्यांना सांगितलं, खान 40,000 आहे. आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं, ताना किती झाले? तसा तानाजी म्हणाला, राजा 7,500. 7,500? ताना खानाचे 40,000 आहेत. आपले एवढेच. अरे पण खानाचे 40,000 आहेत ताना. आपले एवढेच. होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. रानातली गुरामागची सगळी मोडून आणल्यात. याच्यापेक्षा आपले वाढूच शकत नाहीत. तानाजींनी स्पष्ट सांगितलं, याच्यापेक्षा आपले वाढूच शकत नाहीत. आपले 7.5च. आता महाराजांनी काय करावं? खानाचे 40,000, आपले 7.5. डिपॉझिट पण राहणार नाही. कसं लढणार? माघार घेतली, पळून गेले. निराशेचा विचार केला की आता अफजल खानाच्या हाती लागून मरण्यापेक्षा स्वतःच आत्महत्या केलेली बरी, म्हणून महाराजांनी तो विचार केला. तुमच्या माझ्या पुढं काहीच नाही संकट आली. संकट ही महाराजांच्या पुढाशी मृत्यूशी झुंज असणारी प्रत्येक प्रसंग.